नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठून कोणत्या वस्तू बघू नयेत की ज्याच्याने आपलं नुकसान होते याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओत देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो। तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा। तर मंडळी, तुम्ही अनेकदा आपण वाडवडिलांकडून ऐकले असेल की जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नाही तर नशिबाचीही मोठी भूमिका असते। यासाठी त्यांनी अनेक वास्तू उपायही सांगितले आहेत। यापैकी एक वास्तू उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर काही गोष्टी बघायला विसरू नका। वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की सकाळी उठल्यानंतर चुकून या गोष्टींकडे लक्ष गेलं तर तुमचा संपूर्ण दिवस बर्बाद व्हायला वेळ लागत नाही। अनेकदा वडील अशा गोष्टींचा उल्लेख करतात ज्याकडे तरुण पिढी कमी लक्ष देते। सकाळी उठल्यावर काय करावे आणि काय करू नये याविषयी वडीलधाऱ्यांचा सल्ला पाळला नाही तरी चालेल, पण तुम्हाला माहीत आहे की वास्तूमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत जे तुम्ही नशीब सुधारू शकतात किंवा खराबसुद्धा करू शकतात। दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी काही नियम बनवणे महत्त्वाचे आहे। या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीच्या जीवनात यश आणि आनंद टिकून राहतो। त्याचवेळी जर हे नियम पाळले नाहीत तर एखाद्या व्यक्तीचे जीवन चिंतांनी घेरलेले जाऊ शकते। तर मंडळी, सकाळी ऊर्जेची पातळी सर्वात जास्त असते। सामान्यतः लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक छोट्या छोट्या चुका करतात। काहींना सकाळी उठल्याबरोबर जांभई येऊ लागते। काही लोक असे असतात ज्यांना सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहणे आवडते। याशिवाय अनेक घरांमध्ये हिंस्र प्राणी किंवा वन्य प्राण्यांची चित्रे असतात जी घरात राहणाऱ्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर दिसतात। मुलांना कार्टून खूप आवडतात। या कारणास्तव काही लोक मुलांच्या खोलीत माकड किंवा टॉम अँड जेरी किंवा मिकी अँड डोनाल्डची छायाचित्रे लावतात। सहसा काही लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन त्यांच्यासोबत झोपतात आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांचे चेहरे पाहतात। त्यांच्या कृतीचा तुमच्या मुलांवर किंवा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर करू नयेत। वास्तूनुसार सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टी पाहण्यास मनाई आहे। भगवान ब्रह्मदेवांनी मानवजातीच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की अशी काही कामे आहेत जी सकाळी टाळावीत, अन्यथा व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। अनेकदा जाणून बुजून किंवा नकळत आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुका करतो ज्याचा परिणाम आपल्याला आर्थिक स्थितीवर दिसून येतो। अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सकाळी उठल्याबरोबर टाळल्या पाहिजेत, नाहीतर तुम्ही कंगालसुद्धा होऊ शकता? तर मंडळी, वास्तूनुसार अनेकदा एखादी व्यक्ती झोपेतून उठल्याबरोबर अशा गोष्टी पाहते ज्यामुळे दिवसभर त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडत असतं। कष्ट करूनही फळ मिळत नाही किंवा केलेले कामही बिघडते। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर अशा गोष्टी आपण पाहतो। तर चला जाणून घेऊया वास्तूनुसार अशा कोणत्या कामे आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत जे सकाळी उठल्यानंतर करू नयेत किंवा पाहू नयेत, त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। तर मंडळी, वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की सकाळी उठल्याबरोबर कोणीही दुसऱ्या व्यक्तीची किंवा स्वतःची सावली पाहू नये। वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली पाहू नये। जर तुम्ही सूर्यदर्शनासाठी बाहेर पडलात आणि सूर्य पूर्वेकडे उगवला असताना तुमची सावली पश्चिमेकडे दिसली, म्हणून याला वास्तूनुसार राहूचे चिन्ह म्हणतात। अशा स्थितीत पश्चिमेकडे सावली दिसणे अशुभ मानले जाते। वास्तुनियमानुसार सकाळी उठल्याबरोबर सावली दिसणे अशुभ मानले जाते। हे जीवनातील अंधाराचे किंवा घरगुती कलहाचे लक्षण मानले जाते। त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर ही सवय लगेच सोडा। असे केल्यास त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते। तसेच वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी दिसली तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो। तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते। त्यामुळे रात्रीच
भांडी धुण्याचा प्रयत्न करा। रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नका। रात्री झोपताना स्वयंपाकघरात खरकटी भांडी सोडू नयेत असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे। असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते। सकाळी उठल्यावर माणसाची पहिली नजर पडलेल्या त्या खरकट्या भांड्यांवर पडली तर त्याचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो। पती पत्नीच्या नात्यावरही याचा परिणाम होतो आणि घरातील वातावरण बिघडते। त्यामुळे वास्तूनुसार रात्री सर्व खरकटी भांडी स्वच्छ ठेवावीत असे सांगितले आहे। वास्तूनुसार रात्रीच्या वेळी किचनमध्ये खरकटी भांडी सोडल्याने गरिबी वाढते। त्याचप्रमाणे सकाळी उठून अस्वच्छ भांडी स्वच्छ केल्यास शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होतो। यामुळे माता लक्ष्मीचा कोपही होतो। म्हणून नेहमी भांडी स्वच्छ धुवा आणि झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करा। तसेच वास्तुशास्त्रानुसार सकाळी चुकूनही आरशात आपण सुरुवातीला पाहू नये। असे करणे अशुभ आहे। झोपेतून उठल्यानंतर लगेच आरशात पाहिल्यास रात्रीची सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या आत जाते असे म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून आपल्याकडे येते। वास्तूनुसार सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जी गोष्ट करू नये ती म्हणजे आरशात आपला चेहरा पाहणे। कारण सकाळी आपल्या शरीरात जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा असते जी चेहऱ्याद्वारे बाहेर जाते, पण आरशात बघून ती पुन्हा आत जाते। त्यामुळे सर्वप्रथम उठून चेहरा धुवा, यानंतरच आरशात पहा। म्हणून सकाळी उठून आरशाकडे नव्हे तर आपल्या तळहातांकडे पाहण्याचा प्रयत्न करा। ज्योतिषांच्या मते सकाळी उठल्याबरोबर आरशात स्वतःचे चित्र कधीही पाहू नये। असे करणे मनातील अहंकार वाढण्याचे लक्षण आहे। तसेच त्यामुळे केलेले कामही बिघडू लागते। त्यामुळे सकाळी उठल्यावर आरशात न पाहता पूजाघरात जाऊन प्रथम देवांचे दर्शन जरूर घ्यावे। तसेच बरेच लोक आपल्या घरात वन्य प्राण्यांची छायाचित्रे लावतात जी त्यांना सकाळी उठल्याबरोबर दिसतात, पण सकाळी उठल्याबरोबर ही छायाचित्रे पाहणे टाळावे। सकाळी उठल्याबरोबर वन्य प्राण्यांचे फोटो पाहणे अशुभ मानले जाते। या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पाळीव प्राण्याचा चेहरासुद्धा पाहू नये। वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर कोणत्याही आक्रमक हिंस्र प्राणी किंवा पक्ष्याचे चित्र पाहू नये। कारण सकाळी लवकर हे दिसले तर दिवसभर कोणत्या ना कोणत्या वादात आपण अडकून राहाल। झालेली कामेसुद्धा बिघडू शकतात। त्यामुळे अशी चित्रे घरात कधीही लावू नका। तसेच वास्तुशास्त्रात सांगितले आहे की देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नयेत। जर कोणतीही मूर्ती तुटली असेल तर ती कापडात गुंडाळा आणि पूजागृहापासून दूर कुठेतरी सुरक्षित ठेवा। सकाळी उठल्यावर चुकूनही त्या तुटलेल्या मूर्तीकडे पाहू नये। असे केल्याने जीवनातील त्रास वाढतात। तसेच वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ लावू नये। जर तुम्ही सकाळी उठले आणि बंद पडलेले घड्याळ पाहिले तर याचा अर्थ असा होतो की तुमची वेळ चांगली जात नाही। म्हणून सकाळी उठल्याबरोबर थांबलेल्या घड्याळाकडे कधीही पाहू नये। हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच ते ताबडतोब दुरुस्त करावे। तसे न झाल्यास घड्याळ काढून दूर ठेवावे। मंडळी, प्रत्येकाचा दिवस चांगला जावो असे वाटते, कोणतीही समस्या उद्भवू नये। वास्तूनुसार झोपेतून उठल्याबरोबर या गोष्टी दिसल्या नाहीत तरच तुमचा दिवस चांगला जाईल। जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचा नवीन दिवस सुरू करता तेव्हा नवीन दिवस तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन आला पाहिजे। जर तुम्ही रोज सकाळी उठून काही चांगले काम केले तर तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि तुमचा दिवसही शुभ होतो। वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर आपले तळहाताचे तळवे पहा। हाताच्या तळव्यात विष्णू भगवान, सरस्वती माता आणि लक्ष्मी माता यांचा वास असतात। आपण तळहाताला स्वतःला कमळ म्हणतात। सकाळी उठल्याबरोबर प्रथम तळहाताच्या तळव्याकडे पहा आणि देवाचे नाव घ्या आणि चेहऱ्यावर ते तळवे फिरवा। मग तुमच्या दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रार्थना करा। यानंतर पाणी प्या आणि सूर्याकडे पहा। जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात ते चंद्र बाहेर असल्यास ते चंद्र पाहू शकतात। असे मानले जाते की असे केल्याने घरात पैसा येतो आणि वाईट गोष्टी दूर होतात। असे मानले जाते की तुमच्या तळहातामध्ये देवदेवता वास करतात। सकाळी तुमच्या तळहाताकडे पाहून तुम्हाला त्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो। सकाळी तुमच्या तळहाताकडे पाहून या मंत्राचा जप जरूर करा।
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदाः प्रभाते करदर्शनम। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा याचा हे वास्तूचे नियम माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा याचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।